प्रवर्गाचं प्रमाणपत्र नाही तर मतही नाही, दीपक बोराडे यांनी सरकारला इशारा दिलाय। समाजाच्या भेटीगाठीसाठी राज्यभर दौरे करणार धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 2014ला फडणवीस साहेब म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर मतापुरता केला। तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। त्याच्याच एक 4-6 महिने अगोदर देशाचे पंतप्रधान आत्ताचे नरेंद्र मोदी पंढरपूरला आले होते। खांद्यावर घोंगडं घेऊन हातात ढोल वाजवून म्हणाले होते, धनगर भाइयों, आपको शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था, सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था, इन लोगों ने आपका यूज किया, वोटिंग लिया और आपको धोखा दिया। त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयीजी पंढरपूरला आले, त्यांनी सुद्धा खांद्यावर घोंगडं घेतलं, ढोल वाजवला आणि हेच वाक्य बोलले होते। म्हणजे आम्हाला आरक्षणाची लालूच देऊन आमच्याकडनं मतं घेतले, हे फसवलं कोणच त्यांनी। म्हणून आमचं त्यांना सांगणे की आम्ही तुम्हाला मतं दिले, तुमच्या फसव्या चक्रवात आम्ही पहिल्या वेळेस बसलो, आता फसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।